ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदीध्वज मार्गाची महापालिका प्रशासन, पोलीस आणि यात्रेतील मानकऱ्यांनी शुक्रवारी संयुक्त पाहणी केली। मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार हे दोन प्रमुख अधिकारी या दौऱ्यात सहभागी होते। उर्वरित महत्त्वाचे अधिकारी आपल्या केबिनमध्ये बसून असल्याचे पत्रकारांना दिसून आले। ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा दिनांक 13 जानेवारी पासून सुरू होत आहे। यात्रेत परंपरेनुसार धार्मिक विधी होणार आहे। यात्रेदरम्यान मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाते। मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, सुधीर तोरटमल, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, JN मोगल, मनपा नगर अभियंता सारिका अकुलवार, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, यात्रा कमिटीचे सदस्य विकास हिरेहब्बू, राजा वाले, पिंटू स्वामी, गंगाधर कल्याणकर, प्रथमेश थोबडे आदी उपस्थित होते। यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे। वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्ताचे नियोजन होईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी सांगितले। मनपाकडे सध्या 2 अतिरिक्त आयुक्त, 3 उपायुक्त आहेत। यात्रेच्या नियोजनात रस्ते, ड्रेनेज लाईन, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, आपत्कालीन कामाचे नियोजन आवश्यक आहे। अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे। या अधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर फिरून यात्रेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सिद्धेश्वर भक्तांचे मत आहे। मात्र शुक्रवारी सायंकाळी संदीप कारंजे हे एकमेव अधिकारी रस्त्यावर उतरले होते। उर्वरित अधिकाऱ्यांना महत्त्वाची कामे असल्याचे सांगण्यात आले। कारंजे म्हणाले, नंदीध्वज मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती लवकरच होईल। भक्तांसाठी पाणी, स्वच्छतागृहांचे सोयी सुविधा याचेही काम पूर्ण केले जातील। या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल। दुसरा सर्वे आहे आणि शेवटचा सर्वे आहे, जेणेकरून वाहतूक कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय, कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची, कुठे बॅरिकेड्स लावायचे, गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो। प्रत्यक्ष बंदोबस्ताला कधीपासून सुरुवात होईल? प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारणपणे आता 11 तारखेपासून ही सुरुवात होणार आहे, तर 10 तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून देतो। थँक्यू। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचं नियोजन आहे। त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी ही राजशेखर हिरेहब्बू व त्यांची सर्व टीम आज आपण या नदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याकरता मल्लिकार्जुन मंदिर येथील शंभूरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत। आज गेल्या 15 दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाहणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदीध्वज मिरवणुकीच्या अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अगोदरच काम हाती घेण्यात आलेलं आहे। तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरीच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून तंतोतंत पालन करून कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल। होणाऱ्या ग्रामदैवत शिवयोग सिद्धांची यात्रा उद्या 13/1/2024 तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे। यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजे साहेब आहेत, पोलीस अधिकारी गायकवाड साहेब, तोडमल साहेब, सर्व प्रिया साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडचणी फिरून कुठं काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खाते घेऊन येणेकरून 4 दिवस कुठलाही कुठलाही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे। ते पूर्ण काय करून यात्रा निर्विघ्नपणे आपली सगळे म्हणून पार पडेल एवढे ती सगळे नोंद। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।